सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। राजे असे जन्माला येतील, असे जन्माला नाही येणार। राजे जन्माला नाही येणार, त्यांच्या विचाराने आता तुम्हाला मला शिवराय व्हावं लागणार, हे काळाची गरज आहे। राजे नाही जन्माला येणार, राजे येतील जन्माला। या 21व्या युगातील, या 21व्या शतकातील राजे जन्म घेतील, पण कसे घेतील? ऐका कसे घेतील। राजे जन्माला यायचंच ठरलं तर ते आता त्यांच्या घोडाघोडीवरून नाही येणार। राजे यायचे ठरले तर ते आता विमानाने येतील, एरोप्लेन येतील, महागड्यातल्या महागड्या गाडीनं राजे येतील। राजे आल्यानंतर कोणते गड घेतील? रायगड घेतील, राजगड घेतील, लोहगड घेतील, प्रतापगड घेतील, सिंहगड घेतील, कुर्यगड घेतील। अरे कोणते गड घेतील? या गडाची गरजच नाही, हे गड नाही घेणार। राजे घ्यायचे ठरले, कोणते गड घेतील? कलागड घेतील, क्रीडागड घेतील, संस्कारगड घेतील, संस्कृती गड घेतील। या गडावर राजे आता कब्जा करतील। आणि राजे आल्यानंतर त्यांचं खरं शस्त्र कोणतं असणार आहे? ढाल, तलवार, दांडपट्टा, भाला फेक, हे शस्त्र असणार आहे त्यांचं। हे शस्त्र मुळात नसणार आहे। त्यांचं खरं शस्त्र असेल पेन, कम्प्युटरचा माऊस। ज्या दिवशी तुम्ही या आधुनिक युगातल्या या शस्त्रावर पारंगत व्हाल, तुम्ही शिवराय व्हाल। ज्या क्षेत्रात, ज्या ठिकाणी, ज्या प्रांतात तुम्ही आहाल, तेथील सर्वोच्च स्थानावर तुम्ही विराजमान झाला, तुम्ही शिवराय व्हाल। ही काळाची गरज आहे आणि माझ्या राजानं खऱ्या अर्थानं अशाच युवकांची गरज आहे, अशा युवकांची गरज। फक्त राजांच्या नावाखाली दंगली पेटवायच्या, राजांच्या नावाखाली जातीयातेत भांडणं वाजवायची। माझ्या राजानं कधीच कोणत्याही जातीला बाजूला ठेवलं नाही। अरे जेवढे लोक माझ्या राजांच्या काळामध्ये हिंदूंचे होते, मुसलमानांचे सुद्धा होते। गुन्ह्या गोविंदांना अशा तरुणांना एकत्र येण्याची गरज आहे, असे शिवभक्त आम्हाला आज गरज आहे। सध्या कशी अवस्था झाली बरं का? सध्या कशी अवस्था झाली, ज्याला गल्लीत विचारित नाही कुत्र, त्याचे फेसबुकवर 5000 मित्र, आणि प्रत्येकाच्या नावापुढे एकच, शिवभक्त शिवकन्या, शिवभक्त शिवकन्या, शिवभक्त शिवकन्या। अपवाद सोडा, पण आनंद आहे, आनंद आणि अभिमानातल्या तमाम शिवभक्तांचा आणि शिवकन्यांचा, या महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्त आणि शिवकन्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत झालंच पाहिजे। आनंद आहे, माझ्या राजांचा वसानी वारसा हे तरुण आज खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर पेलतायत। शिवभक्त, पण कुणाला म्हणावं शिवभक्त? कुणाला म्हणावं शिवभक्त? एका मिनिटात सांगतो, पुढे चालतो। ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, तो खरा शिवभक्त। ज्यानं बापाची मान कधी शर्मेनं खाली झुकू दिली नाही, तो खरा शिवभक्त। ज्यानं देव, देश, धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही, तो खरा शिवभक्त। ज्यानं राजांना डोक्यात नाही डोक्यावर घेतलं, तो खरा शिवभक्त। ज्यानं राजांच्या चरित्रातून स्वतः चारित्र्य संपन्न बनला, तो खरा शिवभक्त। ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी, ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी आणि दाढी ठेवून थोबाडात कधीच नाही ठेवली गुटक्याची पुडी, तो खरा शिवभक्त। ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली, अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली आणि समोरील येणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली, तो खरा शिवभक्त। ज्याला आईच्या चटक्याची जाण आहे, बापाच्या कष्टाचं भान आहे आणि ओठावर देशाभिमानाचंच गाण आहे, तो खरा शिवभक्त। ज्या दिवशी असा शिवभक्त घराघरात जन्माला येईल, त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य झाल्याशिवाय राहणार नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। त्या दिवशी खून, दरोडे, बलात्कार, गुन्हेगारी सारखे प्रकरण घडणार नाही, कारण माझा तरुण त्या विचारानं प्रेरित झालेला असेल, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असेल। त्या तरुणाची अपेक्षा खऱ्या अर्थानं माझ्या राजाला आहे, माझ्या राजाला आहे, ही गरज आहे। मग राजे नक्की जन्माला येतील, पण त्यासाठी माझ्या मासाहेब जिजाऊंना, त्यासाठी माझ्या मासाहेब जिजाऊंना, त्यासाठी माझ्या माता भगिनींना फेसबुक सोडून जिजाऊ व्हावं लागेल आणि माझ्या माय बापांना व्हॉट्सअप सोडून शहाजी राजे व्हावं लागेल। ज्या दिवशी तुम्ही जिजाऊ आणि तुम्ही शहाजी राजे व्हाल, शिवशंभू तुमच्या उदरातून नक्की जन्म घेतील। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।